निश्चितच पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आजच्या अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी 18 प्रभागामधल्या 36 उमेदवारांना त्याचबरोबर नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज AB फॉर्म B फॉर्म आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सबमिट केलेले आहेत। निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ताकदीनं पंढरपूर नगर परिषद लढवण्याच्या बाबतीत निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने सगळ्यांचे उमेदवारांचे B फॉर्म आज मी निवडणूक प्रभारी या नात्यानं त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत। मला निश्चितपणाने खात्री आहे की संबंध देशभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचं असलेलं वातावरण, त्यांच्या माध्यमातून झालेला विकास हा लोकांच्या डोळ्यासमोर आहे। त्याचबरोबर पंढरपूर नगर परिषदेमध्ये गेल्या 6-7 वर्षापासून राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, या दोघांच्याही नेतृत्वामध्ये या ठिकाणी पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आमचे नेते आदरणीय माजी आमदार प्रशांतजी परिचारक असतील, पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानदादा, या दोन्ही नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून पंढरपूर शहरातल्या सर्व वार्डामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची विकासाची कामं या ठिकाणी पोचलेली आहेत। लोकांच्या घराघरापर्यंत आम्ही पोचले। त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर भरभरून अशा पद्धतीनं आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी विजयी होतील अशा पद्धतीचा मला विश्वास आहे। त्याचबरोबर थेट जनतेतनं नगराध्यक्षाची निवडणूक या निमित्ताने होते। नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर भरघोस अशा मताधिक्याने निवडून येईल आणि पुन्हा एकदा पंढरपूर शहरामध्ये विकासाची गंगा जी सातत्याने अविरतपणे सुरू आहे ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही शेवटच्या घटकापर्यंत आणू अशा पद्धतीचा मला तमाम मतदार बंधू भगिनी माता भगिनी यांना या निमित्ताने विश्वास द्यायचा। निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासारखे असंख्य तरुण सहकारी आज सार्वजनिक जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि मला दोन्ही आमच्या नेतेमंडळींचं पक्ष नेतृत्वाचा आभार मानायचा आहे की ह्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त तरुणांना संधी द्यायचा प्रयत्न आमच्या नेतेमंडळींनी केला आहे। अनेक माझ्यासारखे तरुण आज नगर परिषदेमध्ये आपल्याला पुढच्या येणाऱ्या 3 तारखेच्या निकालावर दिसतील आणि अतिशय चांगले उमेदवार, सक्षम उमेदवार, शिक्षित उमेदवार देण्याचा प्रयत्न पार्टीच्या माध्यमातून झाला आहे। मी याबद्दल आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक, त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानदादा, त्याचबरोबर पक्ष नेतृत्वाचं जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार जयकुमार गोरे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण या सर्वांच्या मदतीने एक तरुणांना चांगल्या पद्धतीने संधी द्यायचा प्रयत्न या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं झाला आहे असं माझं नक्की या निमित्ताने सर्व मतदारांना मला सांगायचं।